मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात, रविवारचा. सुरुवातीला आपण बघतोय राहिलेलं सगळं तोंडसुख प्रियाने आज घेऊन टाकलंय. काल कशी म्हटली होती ती की एका गुंडाला आणि त्याच्या मुलीला घाबरून मी साक्ष दिली होती, निदान बाहेर खेळली पण आता केला नव्हता ना तुमच्या नाच जावयासारखा. त्यावर कल्पनाताई चिडून तिला म्हणतात, बस कर तन्वी, जा तुझ्या खोलीमध्ये. प्रिया त्यांना उत्तर देते, हे मात्र मला फार आवडतं बरं का बाकी तुमचं. तन्वी, तुझ्या प्रश्नांवर आमच्याकडे उत्तरं नाहीये, तू जा बरं खोलीत. आम्ही आमच्या जावयाला झुकतं माप देतोय, पण तू मात्र खोलीत जा. हं तन्वी. अजब न्याय आहे बाबा सुभेदारांचा. पूर्णाजी आता ओरडतात आणि म्हणतात, तन्वी बस कर, तुझ्या मर्यादा तू आता ओलांडतेस. प्रिया म्हणते, मी नाही मर्यादा ओलांडली आहे, मी नाही, या नाच जावयाने मर्यादा ओलांडली आहे. अर्जुन म्हणतो, तन्वी तुला आता वाद घालायचाच आहे ना, तू काय काय केलंय त्याची लिस्ट काढू का आता. सचिनने एक गुन्हा केलाय, तो मोठा आहे, पण तू तसले 50 गुन्हे केलेत, काढू का त्याची लिस्ट. प्रिया म्हणते, अरे बाबा अर्जुन, त्याची शिक्षा भोगली ना मी. तुझी बायको येते, कधीही थोबडावून जाते, मला घराबाहेर काढलं, तुम्ही जेलमध्ये टाकलं. सचिनला काय केलं. सचिन बाबा परत असं करायचं नाही, त्याला नाही काढलं तुम्ही घराबाहेर, त्याला नाही टाकलं तुम्ही जेलमध्ये. सायली चिडते आता आणि म्हणते, ए प्रिया, तुला आता जायचंय की नाही खोलीत, का तुला खेचत नेऊ मी आता. प्रिया आता सायलीला म्हणते, चल गे सायली, उगाच त्याची काही गरज नाही. मी फक्त एवढंच सांगायला आले होते की सुभेदारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. तुम्ही सगळे सोयीने माफ करता आणि सोयीने शिक्षा देता. तन्वीने साधी फुलबाजी काय लावली तर बापरे केवढा मोठा गुन्हा केलाय, आणि सचिनने एक बॉम्ब घेऊन अख्खं घर पेटवलंय, तरी त्याला माफ करून टाकायचं. पूर्णाजीने आता डोळे बंद केलेत प्रेक्षकांनो. आता प्रिया म्हणते कशी, जावई आहे म्हणा सचिन, मस्त चाललंय, चालू द्या असं म्हणून आता निघून जाते. म्हणजे यांना आता उगाच काहीतरी ऐकवायचंय, तोंडसुख घ्यायचंय म्हणून तिने केलंय बरं का हे सगळं, उगाच यांच्या जखमेवर मीठ चोळायला. असो, सचिनमुळे तिला चान्स मिळाला, दुसरं काय. सचिनीच्या सारखाच आहे प्रेक्षकांनो, फार काही दोघांमध्ये फरक नाहीये. तर आता प्रिया निघून जाते तिथून. पूर्णाजीला फार वाईट वाटतंय, काय अवस्था झाली आहे त्यांच्या घराची. अस्मिताला पण वाईट वाटतं. अस्मिता म्हणते, तुम्ही सगळे हे काय ऐकून घेताय. प्रिया निघून गेलीये तिथून आणि हा सचिन पण तिथेच बसलेला होता बरं का प्रेक्षकांनो. अस्मिता म्हणते, तुम्ही सगळं हे काय ऐकून घेतलं, तुम्ही या सचिनला माफ का केलं. अस्मिताने असं बोलल्यावर सगळे तिच्याकडे बघायला लागतात. आता या पूर्णाजी म्हणतात, नाही ग अस्मिता, मी नाही माफ केलंय सचिनला. अस्मिता म्हणते, मग तुम्ही याला घराच्या बाहेर का नाही काढलं, हा घरामध्ये अजूनही काय आहे पूर्णाजी. पूर्णाजीला काय बोलावं अस्मिताला ते कळेना. कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता, खरं तर याची हीच लायकी आहे. अस्मिता म्हणते, आज ह्याच्यामुळे माझ्या फॅमिलीला मान खाली घालावी लागली आहे, मला या सचिनचं तोंडही बघायचं नाहीये. सायली म्हणते, अस्मिता ताई, तुमची तब्येत जपा बरं आधी, असा त्रागा करून घेऊ नका हो, बाळाला त्रास होईल. अस्मिता म्हणते, सायली काय करू ग मी, सांग ना काय करू, ज्याने माझा पूर्वीचा संसार परत येईल, असं मी काय करू, ज्याने माझा पूर्वीचा सचिन मला परत मिळेल, काय करू सायली, तूच सांग. सायलीला काय बोलावं ते कळेना. अस्मिता म्हणते, तुमच्या कोणाकडेच उत्तर नाहीये ना, मग माझी समजूत काढायला येऊ नका, प्लीज येऊ नका माझ्या मागे. असं म्हणून अस्मिता आता तिथून निघून जाते. ती जेवत पण नाही बरं का प्रेक्षकांनो. फार वाईट वाटतंय अर्जुनला या सगळ्या गोष्टीचं. अर्जुन तिला थांबवायचा प्रयत्न करतो, थांब न ग अस्मिताई, पण सचिनला काही वाटत नाहीये प्रेक्षकांनो. आता अर्जुन सचिनकडे बघत असतो बरं का. आज जरा रडापडी झालीये, पण आज अर्जुनने त्याचा मुद्दा खूप छान मांडलाय बरं का प्रेक्षकांनो. सायलीबाईची चालू आहे जरा किरकिर त्याच्या मागे, पण तोही एक पुरुष आहे प्रेक्षकांनो, आणि कुठल्याही म्हणजे माणसाला आपल्या बहिणीच्या नवऱ्याचं अफेअर आहे हे सांगायला लाजच वाटेल ना. अर्जुनने जे केलं ते योग्य केलं असं माझं प्रामाणिक मत आहे. असो, आता अर्जुन या सचिनकडे रागाने बघत असतो. प्रतापरावांना पण वाईट वाटतं. ते म्हणतात, अस्मिता न जेवताच गेली बिचारी. आता सायली म्हणते, बाबा मी घेऊन जाते जेवण अस्मिताताईंसाठी, जेवतील त्या 2 घास. असं म्हणून सायली पण जेवता जेवता उठते, अस्मितासाठी ताट वाढते आणि घेऊन जाते तिच्या खोलीत. पूर्णाजी पण आता नमस्कार करतात अन्नाला आणि उठून जातात. प्रतापरावांनाही काही गोड लागेना घास, सगळेजण उठून जातात बरं का. आणि हा सचिन मात्र एकटा तिथे टेबलवर असतो. कल्पनाताई असतात शेवटी, पण त्याही चालल्या जातात. आता सचिन कसा तिथे बसलाय बघा. प्रिया हे सगळं दारा आडून बघत असते आणि म्हणते कशी, बाण निशाण्यावर लागावा पण असा. प्रियाने हे सगळं मुद्दाम केलंय सुभेदारांना त्रास देण्यासाठी, हे आपल्याला वेगळं सांगायला नको. तर असो, आता इकडे सचिन मात्र तिथे टेबलवर एकटाच बसलाय असं दाखवलंय. सगळे निघून गेलेत तिथून, त्याला काही वाटत नाहीये प्रेक्षकांनो. आता या पुढचा सीन त्यांनी घेतलाय अर्जुनचा.
अर्जुन बेडरूम मध्ये येतो रात्री. आता सायलीशी गोड बोलायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, "अगं सायली, मला वाटलं होतं तू झोपली असशील म्हणून मी लाईट्स ऑन नव्हते केले, तुला डिस्टर्ब नको म्हणून." सायली त्याला कुचकं बोलत म्हणते, "मला होणाऱ्या त्रासाचा तुम्ही कधीपासून विचार करायला लागलात?" अर्जुन म्हणतो, "असं का गं बोलतेस? नेहमीच तर करतो मी तुझा विचार." सायली म्हणते, "मग माझ्यापासून एखादी गोष्ट तुम्ही लपवलीत, त्याचा मला त्रास होईल हा विचार नाही केला का तुम्ही?" सायली जरा जास्तीच गॅसवर आहे बरं का आज, म्हणजे चिडली आहे ती. सायली म्हणते, "तुम्हाला माहित होतं ना सचिन भाऊजी बद्दल, मला का नाही सांगितलं तुम्ही आधी? ज्याचा थेट संबंध आहे अशा अस्मिताताईंपासून पण लपवून ठेवलं. मी तुम्हाला सतत विचारत होते, काहीतरी गडबड आहे गडबड आहे, तुम्ही मला का सांगितलं नाहीत अहो?" आणि ही प्रेक्षकांनो, ही पण बऱ्याच गोष्टी लपवते बरं का अर्जुनपासनं. तेव्हा हिला ही गोष्ट लागू होत नसेल का? म्हणजे मला सायलीच्या विरोधात बोलायचं नाहीये, पण एक सहज आपण इन्व्हॉल्व आहोत या मालिकेत म्हणून तुम्हाला म्हणते की मला अर्जुनचा मुद्दा पटतोय. अर्जुन आता चिडून म्हणतो, "मला वाटलं होतं सचिन त्याचं अफेअर थांबवेल, मी त्याला संधी द्यायचं ठरवलं होतं." सायली म्हणते, "अशा बाबतीत कोणी संधी देतं का हो? त्याच वेळेला तुम्ही त्यांना फरफटत घरी का घेऊन नाही आलात?" अर्जुन म्हणतो, "नेलं होतं मी त्याला फरफटत माझ्या ऑफिसमध्ये. मी त्याला सगळं कबूल करायला लावलं होतं, पण मी अस्मिताताई समोर कसं केलं असतं हे सगळं सायली? अगं अस्मिताताईला किती शॉक बसला असता. मी हे सगळं कव्हर अप करायचा प्रयत्न करत होतो." सायली म्हणते, "अहो तुम्हाला काही कळतंय का? अहो तेव्हा बसायचा असता, त्यापेक्षाही आज मोठा धक्का बसलाय अस्मिताताईंना. जे बघायचं नाही ते त्यांनी स्वतः बघितलंय डोळ्याने. हा विचार तुम्ही आधी का नाही केला अहो? तुम्ही त्यांना आधी सांगितलं असतं हे सगळं तर? तुम्ही त्यांना आधी का नाही सांगितलं अहो?" अर्जुन म्हणतो, "अगं असं काय करतेस सायली? असं कसं सांगणार होतो मी अस्मिताताईला? माझ्या बाजूने जरा विचार कर. अगं अस्मिताताईची तब्येत नाजूक आहे, आपण सगळे तिच्या मनासारखं करतोय, तिला त्रास द्यायचा नाही हेच आपण बघतोय ना. आणि ही अशी गोष्ट जी तिला डायरेक्ट उद्ध्वस्त करू शकते, अशी गोष्ट मी तिला कसं काय सांगू शकतो सायली? अगं तू जरा माझ्या बाजूने विचार कर." सायली अजून चिडते आणि म्हणते, "अहो तुम्ही हा विचार केला का? तुम्ही किती दिवस हे सगळं लपवणार होतात? कधी ना कधी हे कळणारच होतं ना अस्मिताताईंना. मग त्यांची काय अवस्था झाली असती याचा विचार नाही केला का तुम्ही?" अर्जुन म्हणतो, "अगं मी त्या सचिनवर विश्वास ठेवला होता, त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो अशी चूक करणार नाही पुन्हा." सायली म्हणते, "अहो मग तुम्ही एवढी मोठी चूक पाठीशी घातली? ही चूक कमी होती की तुम्ही सगळ्यांना काही सांगितलं पण नाही? अहो तुम्हाला मला पण नाही सांगावं असं वाटलं?" त्यावर अर्जुन म्हणतो, "अगं सायली, मला ही गोष्ट तिथे संपवायची होती, मला सगळ्यांना सांगून हे वाढवायचं नव्हतं." सायली अजून चिडत म्हणते, "मला सांगितल्यावर हे वाढलं असतं? हे उत्तर देताना तुम्हाला काहीच का वाटत नाहीये अहो?" अर्जुन म्हणतो, "अगं सायली, तुला आधीच टेन्शन कमी आहेत का? त्यातनं ही वाढवायची? अगं सायली, तू मधुभाऊंना बघणार होतीस की अस्मिताईला?" सायली त्यावर म्हणते, "अहो बाकी सगळं सुरू असताना मी मधुभाऊंना भेटतेच आहे ना, मग अस्मिताताईची तब्येत सांभाळण्याचा त्रास मला कसा झाला असता?" अर्जुन म्हणतो, "अगं त्या मुलीसोबत मी सचिनला पाहिलंय, हे मला कायमचं माझ्या मेंदूतून इरेज करायचं होतं." सायली म्हणते, "मग झालं का तसं? झालं का? या लपाछपीचा काय परिणाम झाला हे कळतंय का तुम्हाला?" आता अर्जुन खूप चिडतो बरं का आणि म्हणतो, "हे बघ सायली, मला त्यावेळेला जे योग्य वाटत होतं ना ते मी केलंय." आता जसं पाहिलं ना प्रेक्षकांनो, सायलीचा मुद्दा बरोबर आहे आणि अर्जुनचाही. पण जर माझं असं म्हणणं आहे, अर्जुन जर एवढ्या कळकळीने सांगतोय सायलीला की काय प्रॉब्लेम होता, तर सायलीने यावेळेला समजून घ्यावं. हीच काय ती माझी प्रेक्षक म्हणून अपेक्षा. अर्जुन सायलीला उत्तर देतो आता चिडून, "त्यावेळेला मला जे वाटलं ते मी केलं, जे योग्य वाटलं तेच केलं. माझा विचार फक्त अस्मिताताईसाठी होता, बाकी मी कोणाचाच विचार केलेला नाहीये. आणि सायली, हे सगळं बघून मी किती हादरलो असेल, किती हल्लो असेल, हे कळत नाहीये का तुला? ते समजून घे ना." सायली म्हणते, "समजतंय ना मला, समजतंय. हे सगळं तुम्ही मला तेव्हाच सांगायला हवं होतं अहो." सायली आता त्याच्या जवळ येते आणि म्हणते, "काय हो, मला सांगा, मध्ये तुम्ही मला एका केसबद्दल बोलला होतात, कोणाचं तरी बाहेर प्रकरण आहे वगैरे, ते सगळं सचिन भाऊजी बद्दल होतं ना?" सायलीला आता ते आठवलं बरं का. अर्जुनने तिला सांगितलं होतं ना की माझी एक क्लायंट आहे, तिच्या बहिणीच्या नवऱ्याचा अफेअर आहे. आता अर्जुन सायलीला उत्तर देतो, "हो, ते सगळं सचिन बद्दलच होतं." सायली म्हणते, "बघितलं, हे सगळं तुम्ही किती ठरवून लपवलं माझ्यापासनं. विषय तर काढला, पण तो विषय कोणाबद्दल आहे हे मला सांगितलं नाही तुम्ही. तुम्ही खूप चुकीचं वागलात अहो, तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती." आता चिडतो अर्जुन, खूप चिडतो बरं का आणि म्हणतो, "अपेक्षा नव्हती म्हणजे मी काय करायला हवं होतं? मी काय घरात सगळं सांगून टाकायचं असतं का? माझ्या अस्मिताताईला काही झालं असतं तर मी ती रिस्क घेणार होतो का?" सायली म्हणते, "अहो मी एवढं म्हणते, निदान मला तरी सांगायचं असतं ना विश्वासात घेऊन. आपण दोघांनी ठरवलं असतं ना की पुढे काय करायचं काय नाही." अर्जुन म्हणतो, "अगं बाई, सचिनने जे केलं ना ते इतकं वाईट होतं ना, मला नव्हतं सांगायचं ते सगळ्यांना घरात." सायली म्हणते, "तुम्ही ना आता मला न सांगण्याची वाटेल ते कारण देतात. तुमच्या या एकाही कारणाला काहीही अर्थ नाहीये.
आता तुम्ही मान्य करणारच नाही की तुमचं चुकलंय, तुम्ही चुकलायत हे तुम्ही कधीच मान्य करणार नाहीये माझ्याजवळ, मला माहिती आहे. जा तिकडे, मला पण वेळ नाहीये तुमच्याशी वाद घालायला. प्रेक्षकांनो, असं होतं बरं का, बऱ्याचदा नवरा बायकोमध्ये होतं. म्हणजे नवराही चिडलेला असतो आणि बायको त्यावरून अजून चिडते. कधी कधी नाही समजून घेत नवऱ्याला. असं होतं, प्रत्येक कपल्समध्ये होतं. तसंच आता या दोघांमध्ये चालू आहे, पण या दोघांमध्ये हे वारंवार चालू असतं म्हणून जरा ओव्हर वाटायला लागले आता. असो, पण अर्जुनचा मुद्दा अगदी करेक्ट आहे आणि त्याने ठामपणे सायलीला उत्तर दिलंय, मी अस्मिता ताईला हे सांगून अजिबात चूक केलेली नाहीये. मी नाही सांगितलं तिला, ते बरोबरच केलंय. आणि तुला सांगण्यात काय अर्थ होता सायली? तुला सांगायचा मुद्दाच नव्हता. मला तुला आता हे समजूनही सांगायचं नाहीये आणि आता तुला हे समजून सांगण्यात माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. माझ्याकडे पण वेळ नाहीये. असं म्हणून अर्जुन आता तिकडे तोंड करतो. सायली आता लगेच तरा झोपायला जाते. सहज आठवलं म्हणून शेअर करते हा प्रेक्षकांनो. कसं असतं, आपण कोणावरूनही भांडत असतो बरं का. म्हणजे नवरा बायकोमध्ये विनाकारण कोणावरूनही वाद सुरू असतात. म्हणजे ज्याच्यामुळे वाद घालतायत तो माणूस मात्र मस्त आरामात झोपलेला असतो, पण नवरा बायको उगाचच भांडतात बरं का. म्हणजे बघा, माहेरचं असू द्या, कोणी सासरचं असू द्या, कधी नंदेवरनं भांडणं होतात, कधी म्हणजे आपल्या वडिलांवरनं भांडणं, असं कुठल्याही विषयावरनं वाद होतच असतात घरामध्ये. घर म्हणले की भांडायला लागणारच. असंच अर्जुन सायलीचं बिचाऱ्यांचं झालंय. सचिनवरनं भांडताय, पण सचिन मात्र आरामशीर झोपलाय. इकडे अर्जुन आलाय आता पूर्णाजी जवळ आणि हा सीन त्यांनी खूप सुंदर दाखवलाय बरं का. आता बघा, म्हणजे प्रत्येकाची समजवण्याची पद्धत कशी असते. सायली जरा चिडली आहे, पण पूर्णाजी किती छान समजवतात बघा अर्जुनला. तो पूर्णाजीसाठी पाणी आणतो आणि पूर्णाजीच्या जवळ येतो. पूर्णाजी म्हणतात, काय झालं बेटा अर्जुन? अर्जुन आता असं पूर्णाजीच्या पायावर डोकं ठेवत म्हणतो, पूर्णाजी, आपल्या घरात आज जे झालं ते व्हायला नको होतं. किती हर्ट झाली ग अस्मिताई, मला ते नको होतं ग. अगं, सचिन बद्दल मला सगळं माहित होतं, पण मी म्हणून कोणाला नाही सांगितलं काही. आता रडत असतो अर्जुन बरं का. पूर्णाजी छान उत्तर देतात त्याला, बेटा अर्जुन, या घरात फक्त अस्मिताच नाही, मी पण राहते, कल्पना, प्रताप, सायली. अरे, कोणाला तरी सांगावंसं नाही वाटलं का अर्जुन तुला? अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, अगं मी ते प्रकरण बघून घाबरलो होतो ग. अगं, मी जे काही माझ्या समोर पाहिलं ना, ते ते मी कसं ऍक्सेप्ट करू हेच मला पटत नव्हतं ग. आणि ती परिस्थिती खूप विचित्र होती. मी कन्फ्यूज झालो होतो ग. पूर्णाजी, तसं पाहिलं तर मी अशा खूप केसेस हँडल केल्यात ग, अगदी एक्स्ट्रीम लेवलच्या. पण हे सगळं माझ्या घरात, माझ्या बहिणीच्या बाबतीत होतंय. मला हे सहनच झालं नव्हतं ग. असं मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. पूर्णाजी आता त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, अर्जुन, धक्का तर सगळ्यांनाच बसला ना आपल्या घरात. अस्मिताचा विचार करून आपण हे सगळं मागे सारायला हवं ना. मनातला त्रास मनात ठेवायला हवा बेटा. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, अस्मिताईला यातलं नको ग कळायला हवं होतं काही. खूप वाईट झालं ग तिला कळलंय. पूर्णाजी म्हणतात, अर्जुन बेटा, आपण कधीपर्यंत लपवून ठेवणार होतो अस्मितापासून, सांग बरं तू. तुझा हेतू चांगला होता अर्जुन, पण तुझी ना पद्धत चुकलीये बेटा. तू आम्हाला विश्वासात घेऊन सगळं सांगायचं असतं, आपण काहीतरी मार्ग काढला असता. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, मला सांग, कुठला मार्ग काढला असता आपण? सचिनला समजवलं असतं, ओरडलं असतो, कदाचित धाकही दाखवला असता. मी एकट्याने तेच करायचा प्रयत्न केलाय ना. सायलीला वाटतंय मी चुकलोय. मी फक्त अस्मिता ताईलाच नाही, अगं आपल्या घरच्यांना पण प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केला. पूर्णाजी, माझं चुकलंय का ग काही? पूर्णाजी म्हणतात, जाऊ दे बेटा, झालं ते झालं. प्रश्न तुझ्या किंवा माझ्या चुकीचा नाहीये, त्या सचिनच्या चुकीचा प्रश्न आहे. त्याचं काय करायचं ना ते बघूयात. त्या सचिनने अशी चूक पुन्हा करायची आहे नाही करायची आहे आपल्याला माहिती नाही, तो काय करेल. पण त्याने अस्मिताचा विश्वासघात केलाय हे सत्य तर आता पुसलं जाणार नाहीये. पूर्णाजी म्हणतात, आता अस्मिता समोर आपल्याला हा विषय अजिबात काढायचा नाहीये, निदान तिचं बाळंतपण होईपर्यंत तरी. अस्मिताला आता हे सगळं सहन कसं होईल प्रेक्षकांनो. खूपच सेन्सिटिव्ह विषय दाखवलाय ऍक्च्युली बघायला गेलं तर त्यांनी. एक चांगलं कुटुंब आणि या चांगल्या कुटुंबात होणारे हे असले उपद्व्याप, काय बोलणार. आणि ह्या असल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आजकाल सुशिक्षित कुटुंबामध्ये आपल्याला जास्ती बघायला मिळतात. फार अवघड आहे प्रेक्षकांनो. कलियुग आहे, दुसरं काय. आता पूर्णाजी अर्जुनला असं थोपटवत आहेत आणि अर्जुन पण थोडासा रडतो बिचारा पूर्णाजी जवळ. त्याचं मन हलकं झालंय आता, हे मात्र खरं आहे. अर्जुनने जे केलं ते योग्यच केलंय. आता इथून पुढचा सीन त्यांनी दाखवलाय. सगळेजण आता सकाळी उठून येतात बाहेर, पण कोणाचं मन स्थिर नव्हतं. आणि हो, आज मालिकेमध्ये त्यांनी मध्ये मध्ये ना, उद्यापासून येणारी मालिका ज्योतिराव, मी सावित्री ज्योतिराव फुले या मालिकेचं त्यांनी मध्ये मध्ये जाहिरात केलेली आहे आणि ती मालिका उद्यापासून येते प्रेक्षकांनो. नक्की बघा, खूप छान मालिका आहे. एक वेगळा विषय. आपणही या मालिकेचा रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करू नक्कीच.
आता सकाळ झालेली असते आणि सायली बघते की कोणी कोणाशी बोलत नाहीये. एक भयान शांतता त्यांच्या घरामध्ये आहे. सगळं कुटुंब डिस्टर्ब झालंय ना. नेहमीप्रमाणे सायली आता यांना सगळ्यांना बोलतं करायचा प्रयत्न करते. थोडंसं वातावरण बदलायचा प्रयत्न करते. सायली प्रतापरावांसाठी कॉफी आणते. आधी तर ती खूप वेळ सगळ्यांकडे बघत असते, कोण काय करतंय, कोण काय करतंय. मग सायली प्रतापरावांना म्हणते, "बाबा, तुमच्यासाठी कॉफी आणली आहे, घ्याल का? आणि बाबा, तुमच्यासाठी मी योगासनाची मॅट ठेवली होती. तुम्ही योगासनं केलीत ना?" प्रतापराव म्हणतात, "नाही गं सायली, मूड नव्हता." सायली म्हणते, "बाबा, असं नाही करायचं. योगासनं रोज करायची. असं करून कसं चालेल?" अर्जुन आता वरून हे सगळं बघतोय बरं का. सायलीचं त्याच्याकडे लक्ष जातं. मग अर्जुन दुसरीकडे पाहून घेतो. यांची भांडणं अजून सुरूच आहे. मग कल्पनाताईंकडे येते सायली. त्या भाजी निसत असतात. कल्पनाताई म्हणते, "आई, तुमच्या स्टाईलची ती कॉफी करू का मी अशी छान? म्हणजे जायफळ घालून तशी मला तुमच्यासारखी जमणार नाही, पण प्रयत्न करते हं." आता कल्पनाताई नुसतं म्हणतात. सायली आता पूर्णाजी जवळ येते आणि म्हणते, "पूर्णाजी, तुम्ही माई आजीला फोन केला का? त्यांना सांगितलं का तुम्ही पोहोचला तिकडे?" पूर्णाजी म्हणतात, "नाही गं, कालच्या धुमीत सांगायचंच राहिलं बघ." सायली म्हणते, "हरकत नाहीये, मी करते फोन त्यांना." आता पूर्णाजी म्हणतात, "बाळा बस बरं सायली तू, निवांतपणे चहा घे." प्रेक्षकांनो, आज रविवार आहे त्यामुळे मी थोडी माझी सांगायची स्पीड जी आहे ना ती थोडी जास्त केली. तुम्हाला उगाच बोर होऊ नये. तुम्हालाही सुट्टी एन्जॉय करायची असते, मलाही सुट्टी एन्जॉय करायची असते, पण आपल्याला रिव्ह्यू पण ऐकायचा असतो. म्हणून जरा स्पीड फास्ट केला बरं आज. आजचा हा रिव्ह्यू माझा आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सायली आता कल्पना त्यांच्या बाजूला बसते आणि गेट टुगेदरचा विषय काढते मुद्दाम. हळूच म्हणते ती, "आई, आपण गेट टुगेदर करूयात का? नाही, मला कळतंय आपल्या घरात सध्या तसं वातावरण नाहीये, पण तरी मला वाटतंय की सगळ्यांनी थोडा तरी वेळ आनंदात घालवावा. या वर्षात चांगलं जे घडलंय त्यासाठी आपण आनंद साजरा करूयात. वाईट घडलंय ते मागे सारूयात. आणि काल जे काही घडलंय ना, ते खूप वाईट होतं. आई, आपण ते सगळ्यात आधी मागे सारायला हवं ना, तरच आपल्या अस्मिताताईंना बरं वाटेल." कल्पनाताई बाजूला बसल्या. ती तिथे टेबलवर बसून पूर्णाजीला, कल्पनाताईंना बोलते. सायली म्हणते सायली पूर्णाजीला म्हणते, "पूर्णाजी, तुम्ही म्हणला होतात ना, की पोटातलं बाळ सगळं ऐकत असतं. काल तर अस्मिताताईच्या बाळाने नको नको ते ऐकलंय. आपल्या हसण्याचे आवाजही त्या बाळाने ऐकायला नको का आता? आपण ना सगळ्यांनी एकत्र त्या बाळाला दाखवून द्यायला हवं, की त्याच्या आजूबाजूला खूप छान माणसं आहेत." पूर्णाजी म्हणतात, "तू म्हणतेस ते पटतंय बेटा मला. अस्मिताचं मन कशात तरी रमवण्याची गरज आहे." हो, आता प्रतापराव पण यांना जॉईन होत म्हणतात, "हो, बरोबर बोलतीये तू पूर्णाई. बरोबर आहे. अगं, घरातलं एक कोणीतरी चुकीचं वागलंय म्हणून सगळ्यांनी चेहरे पाडून बसायची गरज नाहीये." अर्जुन हे सगळं वरून बघतोय बरं का जिन्यावरनं. प्रतापराव पुढे म्हणतात, "अस्मीसाठी, अस्मीच्या बाळासाठी जे काही करता येईल ते आपण करूयात आणि गेट टुगेदर होणार. काय म्हणतेस कल्पना मग?" कल्पनाताई काही सेकंड विचार करत म्हणतात, "ठीक आहे, हरकत नाहीये. मला फक्त माझ्या अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू बघायचंय. सायली, तू म्हणतेस तसं सगळं करूयात आपण ठरल्याप्रमाणे. लागूयात आपण तयारीला." सायली म्हणते, "आई, यावेळेला ना आपण फुग्याची सजावट नको करायला नेहमीसारखी. आपण ना मस्त फुलं वगैरे लावूयात. फुलांची सजावट करूयात. म्हणजे सगळा सुगंध मस्त घरात पसरेल. अहो, सगळीकडे माळा लावूयात आपण आई." मग कल्पनाताई म्हणतात, "सायली, मी केक करू का गं?" "नाही, म्हणजे तसं कोणाचा वाढदिवस वगैरे नाहीये, पण सरत्या वर्षामध्ये केक वगैरे आपण कापू शकतो की." सायली आता खूप खुश झालीये. सगळे पॉझिटिव्ह गप्पा मारतायत ना म्हणून. पूर्णाजी म्हणतात, "अगं, आपल्या प्रतिमाची स्मृती परत आली. हे सगळं आपण केक कापून साजरा करू ना. केक ना आपण प्रतिमालाच कापू देऊयात." कोणाचं काय तर कोणाचं काय. यांना यांच्या लेकीचा आनंद महत्वाचा आहे आणि पूर्णाजीला त्यांच्या लेकीचा. छान दाखवतात आता प्रेक्षकांना या मालिकेमध्ये प्रत्येक नातेसंबंध, त्या नातेसंबंधाशी असणारे जे संवाद आहेत ना ते अप्रतिम असतात. प्रतापराव म्हणतात, "सायली, तू एक काम कर. तू ना गिफ्ट वगैरे आण सगळ्यांसाठी. तुझ्याकडे छान छान आयडिया असतील ना? आणि हे बघा, तुम्हाला जर काही आणायचं असेल काही बाहेरून तर माझ्याकडे द्या लिस्ट. अरे, मेन्यू काय ठरवायचा आहे खाण्याचा?" सायली आता खुश झाली आहे. यांची चर्चा रंगली आहे बरं का. असं त्यांनी आता पुढे त्यांचे ओठ हलताना फक्त दाखवलेत. अर्जुनला वाटतं की चला आता आपण पण जॉईन करूयात. म्हणून तो आता जिन्यावरनं खाली उतरतो. सायलीच्या आता अंगात येतं बरं का. कल्पना ते म्हणत असतं, "सायली, आपण खीर करायची का गं?" सायली बघते अर्जुन आलेला आहे म्हणून मुद्दाम तिथून उठते बरं का आणि म्हणते कशी, "आलेच हं आई मी." अस्मिताताईंना बघून अर्जुनला ते कळतं बरं का. तो काहीतरी बोलणार असतो तिथे अर्जुन. सायली मुद्दाम तिथून उठून चालली जाते आणि अर्जुनला येतो गुस्सा. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय की प्रिया बाहेर आहे. धुणं धुतीये का काय कोणास ठाऊक. ओढणी बांधलेली आहे बाबा तिने.
प्रिया नागराजशी बोलत असते फोनवर. बाहेर येऊन अंगणामध्ये म्हणते कशी, "काय हो, मैपतला लपवण्याचा प्लॅन आपण दोघांनी मिळून केला ना, आणि तुम्ही आता त्याला भलतीकडेच लपवलं. मी काय आता घरी?" असं ती पुढे काही बोलणार, तेवढ्यात सायली तिच्या मागे येऊन उभी राहते. अर्जुन आणि सायलीमध्ये शीतयुद्ध अजून सुरूच आहे. शीतयुद्ध नाही म्हणता येणार, पण मूक युद्ध, न बोलता युद्ध चालू आहे त्या दोघांमध्ये. अर्जुन चिडतो, रुमाल मागतो, तर ही गपचूप त्याच्यापुढे रुमाल सरकवते. तो म्हणतो, "जाऊ द्या, मला काही बोलायचंच नाहीये, कोणाला माझी बोलायचं नसेल तर." सायली प्रियाला धमकवते. प्रियाला ती म्हणते, "प्रिया, या घरातली माणसं चांगली आहेत ना, म्हणून तू या घरात आहेस. जर का तू या घरातल्या शत्रूच्या संपर्कात असशील ना, तर तुला या घरात कोणीही वाचवणार नाही, लक्षात ठेव." प्रिया आता मैपत बद्दल बोलत होती, हे सायलीला शंका आलीये, कळलं नाहीये तिला अजून, पण या दोघी मॅचिंग मॅचिंग दिसतात ना प्रेक्षकांना, दोघी येल्लो येल्लोच दिसताय. असो, आता उद्याचा भाग बघूयात काय झालं काय नाही. आजचा भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि लाईक करायला विसरू नका आपल्या रिव्ह्यूला. आज तुमचं सुट्टीचा काय प्लॅन आहे मला नक्की सांगा. तसा माझा काही प्लॅन नाहीये, मुलीची तब्येत बरी नाहीये, तर आज मीही आराम करीन म्हणते. बघूयात आता उद्याच्या भागात काय घडतंय. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि यानंतरचा लग्नानंतरचा रिव्ह्यू आपला नक्की एन्जॉय करा आपल्या दुसऱ्या चॅनलवर. मी अनघा, माझी आवडती सिरियल या चॅनलवर. चला तर मंडळी, निरोप घेते उद्या भेटण्यासाठी. टेक केअर, धन्यवाद.